मांस करायचं जातं. आणि काय करतं माणूस, झाड आहे, झाडा काय करतं, फसा बिसा टाकतं पायाखालच्या खुर्च्या टेबल असणे काय खुर्च्या जो फास बसला का सोडायचा प्रयत्न करतो, सुटत असतो एकदा फाशी. झालं की झालं, ती वैकुंठी गेला. उगाच म्हणतात का वैकुंठी धाम ही शेवटलाच असतोय. पण वैकुंठ धाम कधी येतो, काय काय माणसं मदतच घेतात का, काही टेन्शन असतं, गेली घेतलंय फाशी घेवर, घेतलं जाळून जावर, औषध पी जावर, कुठे ऍक्सिडेंट झाला जावर, अशी कारण असतात. बघा आत्ताच विषय का निघला तर आईला भाऊ काय म्हणलाय, आईला भाऊ काय म्हणला तर रामदेव बाबा काय काय होत नाही, ते नाही बघत व्हिडिओ, नाही बघत व्हिडिओ ते माझा. विषय झालाय काय, भाऊ काय म्हणला मम्मीला, आता कमेंट तर बघा की फॅमिली व्हिडिओज, काय म्हणला भाऊ, सांग काय म्हणला, सांग की तुला घाबरते मी आहे की. तुला काय माहिती यार माझं अगं सांग की, आता मी काय ती व्हिडिओ मी आता मी त्याचा मोठा भाऊ आहे की, अगं हा मोठ्याचं सांगणं करतोय वे ना. अगं काय कोण नाही बोलत, एवढं घाबरायचं म्हणलं काय, माणसं केंद्रावर चालली, त्याचा केंद्राचा विषय नाही, पण भाऊ काय म्हणला मला सांग, काय म्हणला रातचा विषय काय झाला. हम्म, सांग ना कॅमेऱ्यात. अगं नाही बोलत मी, आहे त्याला कधी वाघ आहे का, ये की अंगावर झेप टाकेन, थांब मी सांगतो आता. बघा आई का घाबरायला लागली, भाऊ बोल आईला की असं झालं तसं झालं. आता म्हणलाय काय भाऊ, त्या त्या दिवशी पप्पा, हा तो व्हिडिओ तर बघितलाच असेल माझा, व्हिडिओ तर बघितलाच असेल माझा, ते व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, ते व्हिडिओ बघा काय त्या रात्री काय झालं. पप्पा आपले का भावाला खवळलं. आता मी काय, मला काय फॅमिली घरातलं सांगायचं करत माझा विषय कॉमेडी, पण काय काय गोष्टी चॅनलला टाकावंच लागतात. पप्पानी का भावाला खवळत आणि भावाने टेन्शन घेतलं. भावाने आईला रात्री काय म्हणला, रात्री काय म्हणला भावाला, सॉरी आईला काय म्हणला भाऊ रात्री, भाऊ म्हणला पप्पाला नीट सांग, मला माझं मी काय पण करेन तिकडं, मला तुम्हाला घरी यायचो नाही, घरी दिसायचो नाही, असं म्हणतात का बाबा. मला सांगा, माणूस काय करतं, टेन्शन घेतं, टेन्शनने आजकाल कुणाला टेन्शन नाही, मला टेन्शन आहे, मला टेन्शन कशाचं, व्हिडिओ नाही चालला, डिस डाऊन झाली, मी टेन्शन, आता मी पण करावं का तसं, ती कुणा पशी म्हणत नाही, रात्री आई पशी म्हणला वाटतं भावड्या. काय बघा कुणाला सांगायला समजू, आता मी मग घरातला मोठा भाऊ आहे, आता सांगा गेलं तर राग येतात, कसं सांगवा समजून काय माहित. बघा भाऊ म्हणला रात्री घराची जाल चालू आहे का, भाऊ म्हणला मी आता सांगावंच लागतंय बघा. आता आता काय म्हणताना, आता मला मम्मी म्हणते काय ग, काय तसं म्हणते सांगू नको, काय होते त्याला बरं, व्हिडिओ तर व्हायरल झालाय ते. बघा मम्मीचा विषय काय म्हणते, सांगू नको पप्पांचं. बघा तसं काय मी पप्पांचं काय सांगत नाही, आमच्या पप्पांचं झालंय काय, आमचं पप्पा उगं थोडं पिऊन आलं कालवा करतात, हे नाही एवढं काय त्यांचं नसतं, पण ते आलं का जास्त कालवा करतात, बोलतात, हे मग काय होतं घरच्यांना टेन्शन येतं ना, मग भाऊ पण टेन्शन घेतो, भावाला तर आधीच राग येते, ती त्याला राग आला का, ती रात्रीवर राग काय म्हणलाय,
पप्पा म्हणले इथून इथून पुढं पप्पाने पिऊन जर दिघाना केला का मला माझ्या जीवाचं काय करेल. मग आता काय करायचं मला सांगा तुम्ही. असं म्हणायचं असतं का? मला सांगा असं म्हणायचं असतं का? मला सांगा माझं लेडीज वर्ग व्हिडिओ बघत असन तुम्ही, कोण जेंट्स वर्ग बघत तुम्हाला भाऊ पण असतात. जसे मला मला दुसरा भाऊ आहे तसं तुम्हाला दोघंच पण असतात. दुसरा तुमचा धाकला भाऊ जर बोलला तर तुम्हाला काय जीवाला काय वाटेल. आता चालू आहे काय घरात बघा त्याच्या आईला असं एवढं टेन्शन येते का नाही असल्या गोष्टी ऐकून. म्हणजे कामावर मन लागत नाही, कुठल्या गोष्टीवर मन लागत नाही. दायक भाऊ म्हणतोय की मी जीवाचं काय करेल. आता काय भावाला माझं म्हणणं आहे की मी भावाला काय म्हणत नाही की जीव गेल्यावर बघा माणूस जातं रागाच्या भानात करायचं, तर रागाच्या भानात रागन भीकमाग असतो. राग आणि भीकमाग हे कुठं पण आणा ऐका. म्हाताऱ्या माणसाला ऐक सांगा राग म्हणजे काय असतो. राग 2 मिनिटं असतो, 3 मिनिटं असतो, 4 मिनिटं. पण त्यातले जर तुम्ही 3 मिनिटं जर तुम्ही रागासाठी तर तुम्ही जर आत्महत्या करत असता, जर फाशी घेत असता तर हा काय काय माणसं काय रागाच्या भानात फाशी घेतात काय करतात मला सांगा. माणूस काय करतं उगं दिसलं झाड राग आला की गेला वर दावं टाकले की घेत फास गेला. खालचे कोटचे काय काढले बाजूला फसला बाज. किती प्रयत्न करतोय निघानाच फास गेला वर. बाबा काय चालू आहे काय. मग मला सांगा मग डोक्याला टेन्शन येणार नाही का थोडं तरी. टेन्शन येणार नाही का मला थोडं थोडं तरी डोक्याला. काय बघा चालूय असतं घरातलं काय विषय, पण मी काय एवढं जास्त टाकत नाही. मस्त टाक वाटतं घरात काय आमच्या सगळ्या गोष्टीत. काय असतं बघा उगाच उचलली जीभ लावली टाळायला यात काय अर्थ नसतोय. बघा आता भावाला जर समोर घ्यायचं म्हणलं कॅमेरा पुढं भाऊ काय म्हणेन. भाऊ काय म्हणेन भाऊ म्हणे तुला एवढं धंदेत का मला कॅमेरा पुढे घ्यायचं, व्हिडिओज करायचा, हेच करायचं. डायरेक्ट भाऊ काय म्हणतो त्याला मी असं मुवमेंटमध्ये कॅमेरा घेतला का रील्समध्ये घेतला का तरी माझ्या हात असं करतो. जाऊन दे समजून बारका भाऊ आहे. मोठ्याचं कर्तव्य असतं की बारक्याच्या सगळ्या चुका समजून घ्यायच्या, पदरात द्यायच्या. कारण बारकीने किती चुका केल्या का तरी मोठ्याने काय करायचं असतं की सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, तर चुका पदरात घ्यायच्या. पदरात पदरात घ्यायच्या. काय काय भाऊ काय करतात एका भाऊ दोघं भांडणं लागतात. धाकला भाऊ काय करतो आता त्याची तिरगी मिरगी लागली की हा ना मारा सकट भांडणं. तसे आमच्या दोघा भावाची आणि पण जसं आमचं लहानाचं मोठं झालो तशी आमच्या दोघांची भांडणं नाहीत काय नाहीत. पण विषय काय उगं थोडा कारणावरून काय म्हणून भाऊ असं म्हणतो. मला सांगा रागात कोणी जर जीवाचं काय करत असेल तर कोणाचं चांगलं झालंय मला एवढं सांगा. मला सांगा एक जर घरातलं कुटुंब असतंय, कुटुंब फॅमिली जर घरातलं करता करता माणूस जर रागाच्या भानात जर त्यांनी काही जीवाचं केलं पण बाकीच्या माणसांनी काय करायचं. अहो करणारा माणूस जर जीव जीव गेला निघून त्याचा जीवाचा त्याने जीव दिला पण बाकीची लेकरा बारांनी काय करायचं, बायकोनी काय करायचं, त्या लेकरांनी काय करायचं. उगा पुन्हा घ्यायचं ताटणी भीक मागच फिरायचं असलं काम आहे का मग. आता मी का सांगतो एवढं सगळ्या घरात तीच चालू आहे. रागाच्या मानात मी फाशीच घेईन कुठं राग केलं तोतून घेईन त्याच्या आईला ती विषय सोडून द्या पब्लिक. अहो चांगलं नाही ती गोष्टी चांगली नसत्यात. आयुष्यात तुम्ही कसं तुम्ही केलं का अहो काय नाही आपण करतो खरं पण आपल्याला पुन्हा जीव गेला पस्ताव होतो, पुन्हा जीव जाताना पुन्हा माणूस जीवाला टेन्शन मध्ये येतो. आईला नसतं केलं तर आपला जीव कशाला गेला असता. प्लीज माझ्या हात जोडून विनंती की तुम्ही रागाच्या मनात तुम्ही कुठल्याही गोष्टी करू नका, कुठल्या थराला जाऊ नका. तुमची पण फॅमिली असते, लेकरं बाळ असते, उघड लेकरं बाळाचं वनवास करू नका. उघड लेकरांचं काय असते की लेकरं छोटे छोटे असते त्यांनी काय करायचं. अहो एक लेडीज असते घरात. अहो लेडीज जर आता महाराष्ट्रात लेडीज 1 नंबर. अहो गड्यापेक्षा बाई कामाला धंद्याला आणि कुठल्या संसारात 1 नंबर आहे. गड्यापेक्षा टॉपला. अहो बायको काय करते घरात तेल संपलं का ते रुपया बायको घरात सासून ठेवते. तिला कळतं आईला आपली लेकरं बाळ मोठी व्हायच्यात. लेकरं बाळाला मोठं व्हायचं मग त्यांना खायचंय वाढवायचंय पुढे शिक्षण करायचंय. असं असतं बघा काय माणसं त्याच्या यायला ते करतात. भावाला सांगतो
बघा पुढला व्हिडिओ येईनच. काय विषय होतो ते भावाला सांगणार आहे नॉन कॅमेरा. काय कॅमेरा चालू करणार नाही. सांग त्याला समजून काय करायचंय ते. चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. अशा नवीन व्हिडिओ मिळतो. नमस्कार टाटा बाय. जय हिंद जय भारत.